आता आपल्याला लावायची आहे लॅश. आता लॅश लावताना काय करताल, पहिले तुम्ही काय करायचंय, लॅशचं मेजरमेंट घेऊन घ्यायचंय डोळ्यांना. आता आपल्याला लॅशला ग्लू लावायचा आहे. लॅशला ग्लू लावताना पहिले छोटंसंच घ्यायचंय आणि ते पूर्ण लॅशवर पसरवून द्यायचंय. ओके. आणि तुम्हाला ही लॅश सुकवायची 1 ते 2 सेकंद सुकवायची आणि मगच तुम्हाला लॅश लावायची आहे. जर तुम्ही ओल्यातच लॅश लावायला गेलात तर ती व्यवस्थित चिपकणार नाही. आता तुम्ही म्हणताल की ग्लू कसा घ्यायचा. आता ग्लू कसा निवडायचा, तुम्ही मार्केटमध्ये गेल्यानंतर काय करायचंय, एखादा XYZ जो ग्लू असेल तो ना तुमच्या इथे हाताला छोटासा आधी डॉट ठेवायचा आहे. ओके. तो पसरवायचा आहे असा, खूप नाही, लिटिल बिट. सुकवायचा 1, 2, 3 सेकंद आणि काय करायचंय, असा बोट ठेवायचंय आणि ओढून बघायचं. जर तुमचं बोट व्यवस्थित असं चिपकलं नाही आणि लगेच निघते तर तो ग्लू घ्यायचा नाहीये. तुमचं बोट, हे बघा माझं बोट कसं चिटकलंय, सेम अशी बोट तुमचं तिथे चिटकवून राहिलं पाहिजे. तुम्ही असं मॅटर नाही करत की तुमची ह्या कंपनीचा ग्लू घ्या, त्या कंपनीचा ग्लू घ्या. ही प्रोसेस जर व्यवस्थित असेल तरच ग्लू घ्या, अदरवाईज घेऊ नका. आता ही लॅश आहे, ही आपल्याला क्लायंटच्या ह्या ज्या रिअल लॅश लाईनच्या आहेत त्याच्यावर लावायची आहे. मग त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या लॅश मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. काहींच्या ज्या लॅश आहेत त्या बारीक साईजच्या आहेत, काहींच्या मीडियम, काहींच्या मोठ्या. पण तुम्हाला लॅश अशी यूज करायची आहे जी क्लायंटची जी नॅचरल लॅश आहे ना, बघा आता क्लायंटला जी नॅचरल लॅश आहे ना ती खूप छान आहे. मग त्याच्यात तुम्ही अजून हेवी लॅश वापरलाल तर ते खराब दिसणार, बरोबर. म्हणून क्लायंटची लॅश कशी आहे त्याच्या हिशोबाने तुम्हाला लॅश यूज करायची आहे. मोठी जर लॅश लाईन असेल तर नाजूक लॅश वापरा. आता लॅश लावताना आधी मी ग्लू लावून घेतलाय, तो 1 ते 2 मिनिटं सुकवायचा आहे आधी आणि मग लावायचं. तुम्ही जर ओल्यातच लॅश लावाल ग्लू तर तो ग्लू चिपकणार नाही. ग्लू लावायचा आहे, 1, 2, 3 सेकंद त्याला सुकवायचं आहे आणि मग चिपवा. एकदम व्यवस्थित तुमची लॅश चिपकणार आहे. आता बघा मी काय करते, लॅशला ग्लू लावलेला आहे, मिडलला पकडलंय, थोडंसं त्याला कर्व केलंय. आता लॅशची कधी कधी ही साईज छोटी असते, ही साईज मोठी असते, बरोबर. ही साईज छोटी, ही साईज मोठी. मग जी साईज छोटी ना ती तुमच्या इनर कॉर्नरला म्हणजे आतल्या साईडला येणार. छोटी साईज आतल्या साईडला, मोठी साईज बाहेरच्या साईडला. आणि काय करायचंय, बरोबर मध्ये ठेवायचंय. आधी मिडलला ठेवलं की मग इनर कॉर्नर आणि आउटर कॉर्नर तुम्हाला लावून घ्यायचंय. ओपन कर.